नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी अनुदानाविषयी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हे अपडेट तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असा एकदा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आले का याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे, त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण झालेलं आहे। आता हे वितरण झाल्याच्या नंतर असे काय बरेच शेतकरी आहेत की काही सामायिक खातेदार असतील, काही मयत शेतकरी असतील, तर या शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या वारसांना कसे मिळत असतात याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जे शेतकरी मयत आहेत, तर त्या मयत शेतकऱ्यांचे जे काही पैसे असतील, तर ते सर्व पैसे त्यांच्या वारसांना मिळत असतात। आता हे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसे घ्यायचे ही प्रोसेसमध्ये त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावानं जे काय भिके नंबर आलाय, तर त्या भिके नंबरची तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे आणि ही तक्रार दाखल केल्याच्या नंतर तुम्हाला ती तक्रार दाखल केलेली पावती आहे, त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड, त्याच्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र, तसेच ज्या व्यक्तीच्या नावानं पैसे घ्यायचे त्याचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक, ही सर्व तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि ही सर्व झेरॉक्स घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की अशी अडचण आहे। त्यानंतर ते लगेच तुमची अडचण दूर करून देतील आणि जे काय तुमचे पैसे असतील तर ते त्यांच्या वारसांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। आता त्यानंतर असे बरेच शेतकरी आहेत की सामायिक शेतकरी आहेत की त्यांच्या नावानं पैसे आलेले आहेत, परंतु आता हे पैसे कसे घ्यायचे? तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठ्याकडे आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक द्यायचं आहे। कोणाचं द्यायचं आहे? ज्याच्या नावानं पैसे घ्यायचे त्याचे। जर तुमच्या गटामध्ये 5 व्यक्ती असेल तर त्याच्यापैकी एका व्यक्तीच्या नावाने तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे। तसेच त्यांचं सर्वांचं संमतीपत्र व बॉन्ड तयार करून तुम्हाला तलाठ्याकडे द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांना सांगायचं आहे की असे आमचं सामायिक क्षेत्र आहे। त्याच्यानंतर ते तुमचं यादीमध्ये नाव टाकतील आणि हे नाव टाकल्याच्या नंतर परत काही दिवसामध्ये तुमचा व्हीके नंबर जनरेट होईल आणि हा नंबर जनरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला परत केवायसी करावी लागणार आहे आणि ही केवायसी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होणार आहे। आता याच्यामध्ये असे काय बरेच शेतकरी आहेत की त्यांचा व्हीके नंबर पण जनरेट झाला, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालं नाही। तर अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं? तर मित्रांनो, अशा सर्व शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम आपला जो काही व्हीके नंबर आहे, तर तो व्हीके नंबर काढायचा आहे आणि हा व्हीके नंबर काढल्याच्या नंतर तुम्हाला गुगल क्रोम या साईटवरती जायचं आहे। त्यावर गेल्याच्या नंतर दुष्काळ पेमेंट स्टेटस असं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर पहिली साईट ओपन होईल, त्यावरती तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा 15 अंकी व्हीके नंबर मागितला जाईल, तर तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। हा नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली जाईल, त्या खातेदाराचं नाव, अकाउंट नंबर कोणता, पैसे कधी पडले, पैसे किती पडले, कोणत्या तारखेला पडले, ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल। याच्यामध्ये जर पूर्ण माहिती असेल तर त्या पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले हे तुम्ही बघू शकता। आता याच्यानंतर त्या त्या ठिकाणी येत असेल की पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही, तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करा। तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, कारण की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालं नाही आणि जर तुम्ही काही प्रोसेस नाही केली तर तुम्हाला ते पैसे मिळणार पण नाहीत। आता याच्यासाठी नेमकं काय करायचं? याच्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि जो काही व्हीके नंबर असेल ती माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी केल्याच्या नंतर जे काय अतिवृष्टी अनुदानासंदर्भात जी माहिती दिली जाते, जे काही काम केलं जातं, तर त्याचा एक अधिकारी नेमून दिला जातो आणि तो अधिकारी तहसीलदार जे काय असतील तर या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत असतात। तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळू शकते। तुमचे जे काही पैसे येते की का पडले नाही, कशामुळे पडले नाही, किंवा तुमच्या जमिनीची काही हेक्टरची मर्यादा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं काम त्या ठिकाणी पूर्ण करू शकता। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। आता याच्यामध्ये दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचे काय कारण आहेत, त्याच्यामध्ये ई-केवायसी पूर्ण नसणं किंवा फार्मर आयडी काढणं नसणं किंवा त्याच्यानंतर आधारला बँक सिडिंग नसणं किंवा तुमची मर्यादा हेक्टर जास्त असणं किंवा एका गावापेक्षा जास्त गावामध्ये तुमची जमीन असणं, तर या सर्व अडचणीमुळे सुद्धा तुमचे पैसे जमा होत नसतील किंवा जमा झालेले नसतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे। आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण राहिली आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या CSC सेंटरवर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमची ई-केवायसी पूर्ण करायची आहे। किंवा ज्यांचा फार्मर आयडी काढलेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा CSC सेंटर जाऊन आपला फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांचा आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपलं पोस्टाचं खातं काढायचं आहे
आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना व्हीके नंबर जनरेट झाला परंतु पेमेंट अद्याप तपशील नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला तसेच तुमचं यादीमध्ये नाव आहे परंतु नाव चुकलं आहे, गाव चुकलं आहे किंवा गट नंबर चुकला आहे किंवा रक्कम कमी आलेली आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांना फक्त तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. या दोनच व्यक्तींनी म्हणजे याच्यामध्ये व्हीके नंबरमध्ये काय चुका असेल तर अशाच सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला त्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तेथून तुमचं जे काय अडचण आहे ती तुम्हाला तिथून दूर करून घ्यायची. तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचा असा अपडेट की अतिवृष्टी अनुदान वाटप 2025 जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.